खावच्या वाराक ना रोज रोज माशेच असतात. आज खूप दिवसांनी म्हटलं मटण आणूया. मटण आणूक बाजारात गेलं, गर्दी भरपूर होती. अर्धो तास लागलो. त्याच्यानंतर आणून ता बारीक केलं, स्वच्छ धुतलं. त्याका आले लसूण पेस्ट, हळद आणि घरगुती बाचको मसालो जो आम्ही तयार करतो लावून ना अर्धो तास ठेवून दिले. मटणाक आम्ही अजिबात मीठ लावणो नाही, नंतर घालतो अर्धा शिजल्यावर. नंतर एक पातेला घेतलं, त्याच्यात घातलं तेल, फोडणीक घातलं बारीक चिरून 2 कांदे. कांदो व्यवस्थित तामसूर होईसर परतायचा. नंतर मटण घालायचं, व्यवस्थित ढवळायचा. ते पातेल्यावर एक थाळो ठेवायचो आणि त्याच्यात पाणी घालायचं. मटणात पाणी अजिबात घालायचं नाही, मटणाक पाणी आपोआप सुटतं. व्यवस्थित ता शिजवायचा. मटण शिजाक नाही म्हटलं तरी अर्धो तास लागतं सगळा तयार होईपर्यंत. अर्धा शिजला की मग मीठ घालायचं, परत थाळोवर ठेवायचो, त्याच्यात पाणी ओतायचं थाळ्यात, व्यवस्थित मीठ लागाक द्यायचं. मस्त शिजला की कांद्या खोबऱ्याचा भाजक्या वाटप घालायचा, व्यवस्थित ढवळायचा. जायच्या ठय मटण. आज मी करतोय आंबोळेचा पीठ इल्ला असा, ते गरमागरम खाऊक आमका गरमागरम आवडतात. एकदम टेस्टी मटण झालेला असा. व्यवस्थित खतखतो इलो, त्याका भरपूरशी कोथिंबीर घालायची. मटण आणि आंबोळी ना सरसकट सगळ्यांक आवडता. असा मटण करा, खावा, अप्रतिम चव येता. आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.